तुझी चिठ्ठी वाचली मी. ते याने लिहिली ती. ए चिन्याला कोणी सांगितलं होतं द्यायला ती? वीरू, अगं सखू, आपला शामू आहे ना शाळेतला, त्याच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याचं मुख्याध्यापकाने नाव कमी करायला सांगितलं होतं, फी भरली नाही म्हणून. अरे देवा. राधा, मग तू काय केलं नाहीस वय ग? बरं थांब, मी माझ्या पर्समध्ये काय पैसे आहेत का बघते. आपण फी भरू त्याची. थांब आले. अगं थांब थांब, फी भरली त्याची. कोणी भरली? श्यामच्या तर घरच्यांची परिस्थिती बेकार आहे ना व. अगं सकाळी वीरू आणि गजा आले होते. मॅडम, आज आम्ही शामूची फी भरली ही गोष्ट कोणाला सांगू नका. विशेषतः तर सकू मॅडमला तर अजिबात सांगू नका. त्यांना वाटणार की मुद्दाम करतोय, मोठेपणा करण्यासाठी करतोय. आई नसल्यामुळं आम्हाला तर शाळा शिकायला नाही भेटलो. नाहीतरी सरपंच व्हायची वाट कशाला बघितली असती. तुम्हाला माहिती आहे मॅडम, कॉलर ताट करून फिरण्यात मजा नाही. शाळेचा गणवेश घालून वरचा बटन लावून जो आदरानं शिक्षण घेण्यात आहे ना, ती मजा कशातच नाही. वीरूने त्याच्या हातातली सोन्याची अंगठी घाण ठेवली आणि फी भरली बघ. गळ्यात चेन आणि हातात अंगठ्या कोणीही मिरवतं ग, पण पोरगं मनानं मात्र सरपंच आहे. हाय का वहिनी साहेब. आता आहे ना आता अच्छा, खिडकीत आहे. इकडे समोर मला वाटलं शिकवायला येते. हॅलो. हा हॅलो. ए गजा. हा हॅलो. तुम्हाला काय पैसे पाहिजेत का? थांबा, हे धर. नंदी महाराज, जसं दिसतंय तसं नसतंय. सरपंच वहिनी आहे ती. म्हणलं होतं का नाही, असे गटाळ कपडे घाल नका येऊ. सांगितलं ना मळ्यात नावले मी. इज्जत काढे त्याला का. या. काय कोटेशन लिहित आहे? त्या दिवशी तुम्ही होता म्हणून आम्ही वाचलो. हां तुझी चिठ्ठी वाचली मी. ते याने लिहिली ती. ए चिन्याला कोणी सांगितलं होतं द्यायला ती? आता तूच लिहिलेस की माझ्यावर टाकल तू रे. चिन्याने कोणाचं नाव सांगितलं? कशाला विचारतो, जाऊ दे ना आता. वाचलो ना. तिला माहीत नव्हतं पण ठेवली ती. सोल्युशन. आज काय देत आहे कोटेशन? वीरू, तुझ्या हातातली अंगठी कुठे आहे रे? ते काय आहे ना, अंगठीचं पावित्र्य राखण्यासाठी रोज सकाळी आंघोळ करायच्या आधी अंगठी काढून ठेवतो देवाऱ्यात. नंतर आंघोळ करून झाल्यानंतर देवाऱ्यातनं अंगठी काढून घालून येतो. आज काय झालंय, आंघोळ केली आणि आणि अंगठी घालायची विसरली. त्यामुळं विसरले. हां आज मोकळ्या हाताने आलाय सरपंच. खोटं बोलायला पण काळजाचा ठामपणा लागतोय बघ. शामूची तू फी भरली, त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद तर तुला लागणारच आहे. पण आज खऱ्या अर्थानं माझ्या नजरेत एक चांगला माणूस झालास. वीरू,
वहिनी हाका मारत्यात, वहिनी हाका मार. सरपंच पावती तरी घेऊन जावा. बघा वहिनी सरपंच म्हणल्या. सरपंच सरपंच मी आणतो. कोटेशन कोटेशन लिहिले वहिनी. आपलं कोटेशन वेगळं होतं सरपंच. सरपंच बाईचं कोटेशन धरपू द्या सरपंच साहेब. कोटेशन वहिनीचं कोटेशन